सध्या मी बारामतीमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे काल संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. हवे हवेसे वाटणारे दादा आपल्याला अचानक सोडून गेले. कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं दादा अशा प्रकारे जातील. या बारामतीने अजितदादांना सर्व काही दिलं. हो, सर्व काही दिलं. बारामती अजितदादांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि मृत्यूभूमीही ठरली. आपण पाहू शकतो कशा प्रकारे जनसागर लोटलाय, कशा पद्धतीने अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळलाय. या ठिकाणी देशाचे, महाराष्ट्राचे अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित आहेत. मात्र ही गर्दी अजितदादांवर विशेष प्रेम करणारी आहे. प्रत्येकाचा आक्रोश, प्रत्येकाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचे, अजितदादाच्या कर्तृत्वाचे आणि अजितदादाच्या नेतृत्वाची महानता दाखवत आहेत. बारामती आता अजित पवारांशिवाय पुढे जाणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? काय भावना आहेत तुमच्या वेळात? अजित दादा बारामतीकरांना पदोपद आठवण येईल. या भावना आहेत, निशब्द लोक आहेत. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत. निश्चित परिस्थितीच तशी ओढवली. कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल अजित पवार अशा पद्धतीने अचानक निघून जातील. वेळेवर पोहोचणारा नेता असा अचानक जाणं खरंच मोठं दुःख आहे. कसं वाटतंय? काय भावना आहेत? कुठून आला तुम्ही? काय नाव आहे? संसरवरून आलो मी. नाव काय? शिलेदार लालासाहेब जाधव, हा. उदमाईवाडी. काय अतिशय- वाटतंय? काय भावना आहेत तुमच्या? अतिशय फार दुःखद घटना घडली आणि दादांना असं वाईट मरण यायला नको होतं. दादाचे आमचे फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत, पण हा बारामतीचाच काय, पण महाराष्ट्राचा डहाण्या भाग गेला याच्याबद्दल आम्हाला दुःख वाटते. निश्चित ह्या भावना आहेत. खूप प्रेम केलं बारामतीकरांनी आणि बारामतीकरांवर अजितदादांनी तेवढंच प्रेम केलं. अजून काय सांगाल? काय तुमच्या जुन्या आठवणी अजित पवार सोबत आहेत काय? हा आम्ही प्रचार करत असताना ते हर्षवर्धन पाटील त्यावेळेस नुकतेच 95ला विरोधात गेलते आणि आमचे एक बंधू ते बँकेत होते PDCC. त्यावेळेस आमच्या उद्धट गावात ते आलते. आमचे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळं मला त्यांनी बोलवून घेतलं. अरे तुझ्या भावाला सांग रे, ते विरोधात प्रचार करतोय, असं विरोधात प्रचार करू नको, त्यांना समजून सांग. अशा पद्धतीची चांगली आठवण माझ्या आयुष्यात ही राहिलेली आहे, ती तुमच्या समोर व्यक्त करत आहे. तुम्ही कोण कोण आला? तुम्ही एकटेच आला? कोणासोबत आला? नाही, आम्ही बरेच आमचे बंधू आल्यात, गावातील बरीच लोक आल्यात, असे बरेच सगळे आहोत आम्ही. हा, नातेवाईकी ती सगळे हजर आहेत आजच्या प्रसंगाला. हा, यांच्या भावना आहेत. यांचा कंठ दाटून आलाय. खूप जुन्या आठवणी असू शकतात, पण सध्या कॅमेऱ्यासमोर किंवा भावना शून्य झाल्यामुळं व्यक्त करताना थोडं कठीण होतंय. काय ताई तुमचं नाव? सुफिया तंबोली. तुम्ही अजितदादांना भेटला होता कधी? हो, खूप वेळा अजितदादा. काय अनुभव होते? कसे होते ते? अजितदादा म्हणजे खूपच छान होते, खूपच चांगले होते. त्यांच्या जे बॉन्ड होतं ना, जे बारामतीकरांसोबत आणि महाराष्ट्रासोबत, ते बॉन्ड कधीच म्हणजे कोणच करू शकत नाही असं. म्हणजे त्यांनी जे केलंय ना, ते कधीच विसरू शकत नाही. जरी ते आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांनी एक जे सोडले आपल्या मनात त्यांची जी छाप, ती कधीच जाणार नाही. त्यांनी म्हणजे खूप डेव्हलप केलं आणि जे त्यांचा एक होता म्हणजे ऑरा त्यांनी जे ठेवला होता, सगळ्यांना जे भीती होती, जे डिसिप्लिन होता, ते सगळं खूपच म्हणजे जे त्यांनी केलं ना, ते खरंच कोणीच करू शकत नाही. कुठे भेटला होता? काय प्रसंग होता? कशा आमच्या संदर्भात होता? दादा आमच्या कॉलेजमध्ये पण भेटलेत आणि ते त्यांचं आपल्या इथं शारदानगरमध्ये जे दिवाळीत ते पण तिथं पण आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांचं म्हणजे जे नेचर आहे, सगळ्यांसोबत जे म्हणजे इंटरॅक्ट करायचं, ते खूपच छान आहे. कधी वाटलं होतं दादा असं अचानक जातील? खूप म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही कॉलेजमध्ये बसलेलो होतो आणि आम्हाला असा न्यूज आली, तर आम्ही आय वॉज लाईक की नाही, हे होऊच शकत नाही, हे खोटी न्यूज आहे. म्हणजे आमच्या मनात हे होतं की हे न्यूज ना खोटीच असावी. आम्हाला तर वाटत होतं की हे फेकच काहीतरी आहे, वेगळंच काहीतरी, हे दुसरंच काहीतरी बोलतात ते. पण मग आम्हाला जेव्हा हे झालं, आम्ही एक्सेप्टच करत नव्हतो की हे खरंच, अजून पण आम्हाला एक्सेप्ट नाही होते की हे असं झालंय. आता काय भावना, आणखी काय काय वाटतं? काय आता खरंच निशब्द आहे, आमच्याकडे शब्दच नाहीये ते म्हणजे बोलायला. त्यांनी जे केलंय ना, ते खरंच कोणीच करू शकत नाही. तुमचं काय नाव? मी नाही, मुमताज तांबोळे.
काय वाटतं, काय भावना आहेत तुमच्या? आता काय मला तर काही बोलायला कळत नाही. तुम्ही कधी भेटला होता अजितदादा? आम्ही काटेवाडीच आहे. अच्छा, काटेवाडीचेच तुम्ही. हो हा. कधी भेटला होता? हो भेटलो होतो हा, की. हा. आम्हीच गाव काटेवाडीच आहे. माझा मुलगा त्यांच्या संगच असतो. बरं. काय नाव राष्ट्रवादी. मुलाचं नाव काय? इन्नूस तांबोळी. बर बर बर. खूप भावनिक नातं आहे तुमचं. हो भरून नाते आमच्या घरासारखे संबंध आहेत. हा. त्यांची सासू जी आमची सासूची मैत्रीण होती. ओके, त्यांची अजितदादांची सासू तुमच्या? आमची आजी दादाची आई आहे ना ती आमच्या सासूची मैत्रीण ओके, होती. ओके. हा, हा. घरातले सारखे नाते होते आमचे. हम्म, हम्म. मी नाही बोलत. तिला बोलायला. तुमचं काय नाव? सलमा तांबोळी. बर बर. तुम्ही भेटला होता अजितदादांना? हो भेटले. कसे आहेत वहिनींना दादे? खूप म्हणजे खूप मायाळू हा. आणि दादांसारखा माणूसच नाहीये. बर. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राने एक हिरा गमावल्यासारखं झालेलं आहे. हम्म. आणि आमच्या बारामतीकरांसाठी तर खूपच म्हणजे धक्कादायक घटना घडलेली कालपासून आम्ही म्हणजे खूप म्हणजे टेन्शनमध्ये आणि हे सगळं म्हणजे पाहिलं आम्ही स्वतः जाऊन. तुम्हाला न्यूज बघितली असेल, तुम्ही ऐकायला मिळालं न्यूज असेल. पासून तेव्हा काय जास्त वाटत तर होतं? आम्ही इथंच म्हणजे हॉस्पिटलच्या तिथं बाहेर होतो. कालपासून आम्ही पूर्ण म्हणजे आम्हाला वाटलं, आम्ही प्रार्थना पण केली वर्षाला की दादांना काही होऊ देऊ नका, दादा कसे बी असू द्या पण वाचायला पाहिजे होते, हेच आम्हाला वाटत होतं. पण दुर्दैवाने त्यांच्या संग वाईट घडलं, तर त्याचं आम्हाला खूप हे वाटतं, दुःख वाटते. या ते पुढे आमच्या दादा- मनामध्ये कायमस्वरूपी जिवंत राहणार बर. दादा. आमच्या मनातनं त्यांचं कधीही जे बारामतीकरांसाठी त्यांनी भरपूर रस्ते, भरपूर सुखसुविधा आणि मेन गोष्ट म्हणजे डिसिप्लिन, ती डिसिप्लिन सगळ्यांनी पाळायला पाहिजे बारामतीकरांनी, हेच आमची अपेक्षा आहे. वडिलांचा फोन आला. आमचे कॅबिनेट राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांची आजी वारली होती काल सारंगखेड्याला. हा, हा, हा. तर तिथं पप्पान ते होते आणि आमच्या गावाला मी देखील स्वतः सरपंच आहे. बाबुर्दे गावात शिंदखेडा काय नाव तालुक्यात. तुमचं? मी भूषण विलास शिंदे आहे. हा. मी आमदार जयकुमार रावलांचा सच्चा कार्यकर्ता आहे. बर. तिथं भाऊंसोबत पप्पान ते असताना माझ्या गावात मौत झाली, म्हणजे आमचे आजोबा वारले होते, बाबांचे भाऊ. तर तिथं मला पप्पांचा 9-9:30 दरम्यानच्या मध्ये फोन आला की अजित दादा वारून गेले म्हणे. जेव्हा आम्हाला माहिती पडलं तेव्हा आम्ही एकदम सुन्न झालो. आणि मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा तालुका अध्यक्ष देखील राहून चुकलो आहे. बर. जरी मी आता भारतीय जनता पार्टीत गेलो, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा तालुका अध्यक्ष राहून चुकलो होतो. आणि आता मी भाजपमध्ये आहे. परंतु दादांवर आमचं विशेष प्रेम होतं, पवार कुटुंबावर विशेष प्रेम होतं. जेव्हाही दादा धुळ्यात आले, धुळे जिल्ह्यात जर आले राष्ट्रवादीचा नेता, जेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतो तेव्हा आम्हाला म्हणजे असं वाटायचं की आमच्यासाठी कोणीतरी देवरूपाने आलेलं आहे भाऊ, आणि त्याच्यासाठी आम्ही पराकाष्ठा करायचो. परंतु दादा गेल्याने एक प्रकारे महाराष्ट्रात पोकळी निर्माण झालेली, ही पोकळी कधीच भरून निघू शकत नाही. कुठून आलाय तुम्ही? नमस्ते, अजित धोत्रे, संसदमधून आलो. संसदमधून आलाय. काय भावना आहे? तुम्ही पहिली बातमी जेव्हा ऐकली असेल, वाचली असेल, तेव्हा काय भावना होत्या तुमच्या? भावना म्हणजे काय झालं, मी घरातून माझं काटेवाडीमध्येच मिरावली सायकल हा. आणि चहाचं शॉप आहे. बरं, हा. तर मी घरातून बाहेर निघाल्यानंतर मला एका मित्राने सांगितलं की विमानाचा अपघात झालाय आणि अजितदादा गेल्यात. मी त्याला बोललो की काय तू चेष्टा करू नको, माझा काय विश्वासच बसत नव्हता. तर मी म्हणजे मला आत्ता सुद्धा अजून पण अंगाव काटे आलेत की नक्की मला दादांविषयी असं काय मनात असं म्हणजे दडदड होतंय की अजून पण असं वाटतंय की दादा अजून पण आपल्या इथंच आहेत. असं वाटतच नाहीत की दादा गेलेत म्हणून. म्हणजे दादांचा चेहरा बघितलाच ना आपण. दादांना आपलं शॉप असल्यामुळे दादांना येता जाता सारखं पाहण्यात असायचं आणि तिथंच आपलं शॉप आहे ना, त्याच्यामुळे डायरेक्ट इकडेच आलो आम्ही, विमानतळाकडेच गेलो. मग परत काल दिवसभर इथंच होतो, आज सकाळपासून इथंच आहे. खूप दुःख झालेलं आहे, म्हणजे व्यक्त करू शकत नाही, एवढं निशब्द आहे, काहीच बोलू शकत नाही असं दुःख झालेलं आहे. तुम्ही कुठून आला? काय नाव आहे? आम्ही इथलेच आहे, बारामतीचेच आहे बारामतीचेच तुम्ही? आहोत. हा. तुम्हाला दादाची पहिली बातमी जेव्हा ऐकली असेल, तुम्ही वाचली असेल, बातमी समजली टीव्हीला तेव्हा कसं काय भावना होत्या, काय वाटत होतं? असं वाटलं एक स्वप्न आहे, ते झोपेतनं उठलं की खोटं ठरावं. हा, हा, हा. विश्वास बसत नाही. विश्वास बसत नव्हता. हा. नाही, शब्द नाहीत बोलायला. अचानक घडलेली ही गोष्ट आहे. बघू खूप शकतो तुम्ही. महाराष्ट्रावर हे प्रेम अलीकडे नाही भेटू शकत कुठल्याही नेत्याला. महाराष्ट्रात असा नेता नाही होणार परत. नाही हे अश्रू सांगतायत दादावर असणारे प्रेम, नाही हे नाही. अश्रू सांगतायत दादांची महानता.
हे अश्रू सांगतायत दादाच्या कर्तृत्वाची महानता, दादाच्या नेतृत्वाची महानता. अजूनही वाटतं तुम्हाला असं काय वाटलं येतील दादा. जेव्हा बातमी ऐकली तेव्हा कसं वाटलेलं? खरं विश्वास बसत होता? तुम्ही कोणाला फोन केला, काय केलं? दादांबद्दल शब्दात बोलताच येणार नाही. निशब्द आहे. दादांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. आणि आमचं बारामतीचं जे भूषण होतं, ज्याच्या जीवावर माच करावा असे दादा होते. आता दादाच नाही तर बारामतीचं काहीच बारामती विकास थांबला बारामतीचा. बारामती- तुम्ही भेटला होता दादांना कधी? नाही भेटलो पण असा सगळ्यांचा आवडता तुम्ही भेटला होता? हो, बारामतीचेच आहे आम्ही. हा. आमचं भूषण होते दादा, आत्मा होता, देव गेल्यासारखं कुठल्या वाटत कामासंदर्भात भेटला होता असं काय? नाही. असंच ते कार्यक्रमाला आलते हा. व्हिजिटला, तर आम्ही अशीच त्यांना व्हिजिट केली. बरं. दादा तुमचं काय दादा नाव? रुपाली चांदगुडे, बारामतीचे. मोरगाव. हा हा. हे अश्रू खूप काय सांगून जाणार आहेत. निशब्द लोक आहेत. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कुठून आलात? मी इंदापूर तालुका हा. सराटी येथून आलेलो आहे. हा. माझं नाव मनोज जगदाळे. हम्म. आपल्या महाराष्ट्राचा राजा गेलेला आहे. आज आपल्या महाराष्ट्राची शान बान आन आणि आज हे जे ह्या बारामतीत हे जे वृक्षवल्ले हे जे झाड आहेत का ना, हे झाडं सुद्धा अजितदादा मुळात पोरके झालेले आहेत. ह्या झाडावर सुद्धा जसं माणसावर जेवढं प्रेम करतो तसं दादा वृक्षवल्ली सुद्धा दादा तेवढं प्रेम करायचं. अजितदादा सारखा कार्यकर्ता हा म्हणजे सर्वसामान्याला घेऊन जाणारा एकमेव नेता होता महाराष्ट्रातला. आज तो नेता महाराष्ट्रात न राहिल्यामुळं आज महाराष्ट्रात एवढी मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून निघणार नाही आणि भरून निघू शकत नाहीत. तर दादांनी जेवढं मी दादांना माझ्या म्हणजे दादांना लोकसभेच्या वेळेस दादांनी मला जेजाई बंगला मला भेटायला बोलवलं होतं. त्यावेळेस दादांचं ते आदरपूर्वक बोलणं, दादांनी ज्यावेळेस मला फोन केलता की दादा आज एवढे मोठे नेता असून दादाचा मनाचा मोठेपणा, दादांनी ज्यावेळेस मला फोन केला त्यावेळेस दादा मला म्हणले, मनोजराव नमस्ते, मी अजित बोलते. दादा म्हटलं मी तुमच्यापेक्षा खूप लहान कार्यकर्ता आहे. तर दादा म्हणले म्हणजे हा दादाचा मोठेपणा, म्हणजे दादांचा एवढा मोठेपणा असून म्हणजे एवढे दादा महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, आज एवढा मोठा नेता तो दादा स्वतःहून नमस्कार करतात. हे दादांचं एक कार्यकर्त्याबद्दल आपुलकी प्रेम, हे प्रेम दादांचं कार्यकर्त्याबद्दल जे आजपर्यंत महाराष्ट्रातनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर दादासारखा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही. तुम्ही बातमी जेव्हा ऐकली पहिल्यांदा तुम्हाला विश्वास बसला, तुम्ही काय केलं? काय भावना होत्या त्यावेळेस? अहो ज्यावेळेस बातमी ऐकली त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली. हा. आधी दादासारखा नेता जाणं म्हणजे विश्वास बसला नाही. हातपाय असे थरथर कापत होते. घरात म्हणजे माझ्या घरात माझी लहान बाळ असल्यामुळे मी घरात माझ्या भावना शेअर केल्या नाहीत. लहान बाळांना भीती वाटेल म्हणून मी बाहेर रानात जाऊन रडायचो. कुणाचा कार्यकर्त्याचा फोन आला, कुणाचा नातेवाईकाचा फोन आला तर माझ्या भावना मी बाहेर जाऊन शेअर करायचो की बाहेर जाऊन रडायचो. दादाबद्दल जी तळमळीत आत्मीयता आहे ना, ही महाराष्ट्रात कोणाबद्दलच राहिली नाही. एवढे दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेम आपुलकी दिलेली आहे दादांनी. परिस्थिती जर पाहिलं तर दादांचं हे व्यक्तिमत्व उभ्या आयुष्यात आपल्यासारख्याला कधी जाणवलं नसेल आणि समाजामध्ये सुद्धा दादासारखा नेता भविष्यात होणे नाही असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं. मी ज्यावेळेस शिरूर तालुक्याचं नेतृत्व करतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दादांनी आम्हाला खूप मोठं मोलाचं असं योगदान या ठिकाणी दिलंय. मी नंदकुमार पलंगे हा. नातेपतीवरून आलेलो आहे. हा. मी 97 साली इथं शिक्षण घेण्यासाठी BCSला होतो TC कॉलेजला. त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती दादांनी खूप मोठ्या प्रमाणावर इथं काय केलेलं आहे, विकास केला. दादांनी बारामतीचा कायापालट केला आणि तुम्हाला दादा ज्यावेळेस सुरुवातीला बातमी समजली त्यावेळेस काय भावना होत्या? अतिशय तुम्हाला धक्का. विश्वास बसला होता? आम्हाला विश्वास तुम्ही बसला नाही. कोणाला फोन करून कन्फर्म केली बातमी? आम्हाला कसं विश्वास काय बसला नाही. आम्ही टीव्हीवर लगेच TV चालू केलंय आणि असं होऊ शकत नाही आणि दादा हे राहावेत म्हणून आम्ही देवाला प्रार्थना केली आणि आमचं हे नेतृत्व, आमचे हे नेते आमच्यामधून गेले त्याबद्दल आम्हाला अतिशय दुःख होते. तुमच्या आणि- डोळ्यात अश्रू आहेत. हा, कधी भेटला होता दादा? दादांच्या सभेला मी आवर्जून यायचो, दादांच्या सभा बघायचो. दादांचं जे बोलणं होतं त्या पद्धतीने दादा वागायचे आणि दादा हे विकास पुरुष होते. असे हे विकास पुरुष पुन्हा होणे शक्य नाही. ही पोकळी कधीच भरून ही निघणार पोकळी नाही. पुन्हा कधी या मावशी तुम्ही या. कुठून आलाय? तुमचं नाव काय? आम्ही जळगाव खांद्याचे, पण जळगाववरून. माझी मुलं इथं शिकतात दादांच्या शाळेत. आम्हाला 10 वर्ष झाले इथं येऊन. आता हो, आम्ही कुठल्या कॉलेजला शिकतात? इथं VP विद्याप्रतिष्ठानला. माझे मुलगा आहे 8वीला, मुलगी आता 10वी पास जाऊन 11वीला तुम्हाला गेली. ज्यावेळेस बातमी माझे- समजली दादांची आम्हाला खरं त्यावेळेस पटतच काय वाटत नव्हतं होतं? काय त्यावेळेस. भावना होत्या?
रडायला येत होतं, हातपाय कापत होते आणि ही बातमी खोटी असंच वाटत होतं आम्हाला. खरं जोपर्यंत न्यूजमध्ये समजलं म्हणजे बघितलं नाही तोपर्यंत आम्हाला खरं वाटतच नव्हतं हे की असं होईल असं. आम्ही परवाच्या दिवशी हळदी कुंकवाच्या निमित्ताने वहिनी त्यांची भेट घेतली, तिथं अच्छा. फोटो वगैरे काढले, बरं. कार्यक्रम झाला तिथला हां. आणि रात्री घरी आलो. 2-3 दिवसांनी असं ऐकल्यावर भेटल्यावर कसं खूप वाईट वाटतं हे. असं व्हायला नको होतं की वहिनींनी एवढा मोठा कार्यक्रम केला आणि त्यानंतर ही अशी बातमी मिळाल्यानंतर त्या वहिनींना काय वाटत अशी. तुम्ही वाईट कधी भेटला झालं होता खूप. दादांना? दादांना असं सभेमध्ये किंवा असं कार्यक्रमात ते आले त्यावेळेस बघितलेलं आहे. वहिनींना जवळून फोटो काढलेत आम्ही. उद्घाटनाच्या वेळेस आणि त्यावेळेस जे काही सभा होतात त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो होतो अच्छा. दादांना. त्यांचं तुम्ही सविस्तर भाषण. कुठून आलात? आम्ही स्वतः पती अच्छा. पत्नी आहोत ओके. आणि आम्ही जळगावचे प्रॉपर नोकरी व्यवसायानिमित्त इथे आलेलो आहोत. 2010 पासून आम्ही बारामतीमध्ये आहे. हां. बारामतीचा तेव्हापासूनचा झालेला विकास आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जो इथे रोप रोवलं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने जी वाटचाल होती दादाचं दादांची, त्यामुळे आम्ही त्यांना विकास पुरुष म्हणू शकतो. बरं. सुधारलेले रस्ते, बहरलेली वनराई हाच त्यांचा संपूर्ण इथे तुम्हाला दिसेल. त्यांचं झाडांवरचं प्रेम पण तुम्हाला इथे तुम्ही दिसेल. तुम्ही ज्यावेळेस बातमी ऐकली सुरुवातीला, हा. सकाळी सकाळी ऐकली असेल, वाचली असेल, तेव्हा काय वाटत होतं? खरं वाटत म्हणजे होतं? ती बातमी ऐकल्यानंतर आम्हाला पहिले शॉकच बसला आणि ही बातमी खरी नसावी, कारण हे संपूर्ण काळजी घेणारं कुटुंब आहे आणि ही बातमी खोटी असावी असं आम्हाला वाटलं. आम्ही बराच वेळ वाट पाहिली की कुठून तरी आम्हाला बातमी ऐकायला मिळेल की अशा प्रकारे हा अपघात टळला आणि या प्रकारे ते वाचले, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे आम्हाला खूप दुःख झालं आणि हा जो विकास पाहता खरोखर विकास पुरुष म्हणायला काही हरकत नाही. अशा प्रकारचं काम दादांनी या बारामतीत करून दाखवलेलं. तुमच्या काय भावना आहेत? कुठून आला तुम्ही? नाव काय? माझं नाव चंदन कांबळे. हां. मी निंबोरे तालुका फलटणमधून आलेलो आहे. हां. काल सकाळी बातमी टीव्हीला बघितली, त्यावेळेला अत्यंत दुःख झालं. मला वाटलं की ही बातमी खोटी आहे, खोटी आहे. म्हणून मी 4-5 जणांना फोन करून विचारले माझ्या ग्रुपमध्ये, अरे बाबा तुम्ही असं ऐकलंय, बरोबर आहे का? तर ते म्हटले ऐकलंय पण अजून काय निश्चित सांगता येत नाही. बरं. मग बारामतीवरून एक जोडीदार आला, हां. त्याला म्हटलं तू आलायस बारामतीवरून तर नक्की काय झाले? ते म्हटले दादा गेले म्हटले. तुम्हाला मग काय वाटलं त्यावेळेस? अत्यंत दुःख झालं. आमच्या राज्याचा विकास थांबलाय, फक्त बारामतीचा नाही. विकास पुरुष होता, विकासाचं विजन आहे त्यांच्याकडं. आणि असा माणूस की जो गोर गरीब झोपडीत जाऊन भाकरी खाणारा, लोकांची दुःख जाणणारा, लोकांच्यात मिसळणारा नेता नव्हता तो. तो एक विकास पुरुष होता, नेता तर मी म्हणतच नाही. तुम्ही कधी भेटला होता का त्यांना? बरेच वेळा भेटले. बरं. कसं बोलणं व्हायचं? काय बोलणं स्वभाव एकदम कसा फ्री. तुमचं कोणतंही काम असू द्या, होता? हां, हां. सांगा. हां. काम सांगितलं की लगेच मोबाईल त्या अधिकाऱ्याकडे जायचं, तिथं काम करून घ्यायचं. कामाच्या बाबतीत हायगय नाही, म्हणून ही पब्लिक जमा झालेलं आहे. दादा तर आपल्यात नसणार आहेत. दादा जरी नसले तर दादाचा एक शिस्तप्रिय आदेश सगळ्यांनी लक्षात ठेवावा आणि त्या शिस्तीने जसे दादा धडाडीने धाडसाने काम करायचे तसे प्रत्येकाने आताच्या कार्यकर्त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही बोलला काय अनुभव आहेत का दादाची बातमी तुम्ही ज्यावेळेस ऐकली? कॅमेरामॅन इकडे व्हिडिओ त्यावेळेस काय भावना होत्या? काय भावना मी होत्या? दत्तात्रय जगताप, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं काम करतो. ओके. 3-4 सेलचा मी अध्यक्ष म्हणून काम केलंय. हे घटना घडायच्या आदल्या दिवशी दादाला मी एक मेसेज टाकला होता, अर्जंट बोलायचं आहे. 4:25 कधी टाकला होता? परवा दिवशी ही घडायच्या परवा दिवशी. 25 तारखेला 4:25 बरं. दादानी 10 सेकंदात रिटर्न कॉल काय रे काय झालं बोल. हां, हां. या भाषेत आजपर्यंत ज्या वेळेला माझ्या अडचणीसाठी दादाला मी मेसेज टाकायचं, कमीत कमी अर्ध्या तासात दादा मला फोन यायचा आणि बोल काय टाकू शकता मेसेज? हे प्रेम, कार्यकर्त्यांचं प्रेम आणि दादांचंही कार्यकर्त्यांवर असणारं प्रेम आहे. विशेष आहे त्यांना काय भावना असतील. परवा दिवशी त्यांचं दादाशी बोलणं झालं आणि आज दादा आपल्यात नाही आहेत. काय भावना असतील त्यांच्या? तुम्ही दादा अर्जंट बोलायचं आहे. 4:25 कॉल केला आणि इकडे 4:25 मला कॉल आला लगेच मेसेज दाखव. हे बघू शकता तुम्ही मेसेज त्यांनी मेसेज केलेला दादांना. त्यानंतर दादांनी लगेच कॉल केला त्यांना. कॉल आलेला दाखवतो. हे प्रेम आहे. हे प्रेम हे आता राजकारण्यांमध्ये नाही भेटायला मिळत. हे फक्त दादाच करू शकत होते आणि पवार कुटुंब आणि जनतेशी नाळ त्यांची कायम का होती त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे आजचं असो. ठीक आहे, असू द्या. 25 तारखेला नाही आलंय का एवढं म्हणजे क्विक दादाजी हे होतं
प्रायव्हेट नंबर येस, हा नंबर हा ते आम्ही ब्लर करतो. आणि आणखी काय काय तुम्ही भेटला होता तेव्हा, कधी काय काय वाटत होतं, कसे दादा बोलायचे, दादाचा स्वभाव कसा होता? एकदम प्रेमाने दादा बोलायचं. कुठलंही काम सांगितलं हा. की लगेच काम व्हायचं. कुठलंही काही सांगा. आणि मी पिंपरी चिंचवड 25 झालं. मी आहे ऍक्च्युली बार्शी तालुक्यातला, हा. परंतु दादाच्या सहकार्यानं मी पिंपरी चिंचवड फक्त आज एवढे दिवस चांगले माझे गेलेत की फक्त पिंपरी चिंचवड सगळ्याला माहिती आहे की दादाचं जगतापांचं इतकं संबंध जबरदस्त की मी दादा जेवढं प्रेम करायचं तेवढं दादा पण माझ्यावर प्रेम करायचं. विचार करा की मेशे टाकल्या छोटा कार्यकर्ता म्हणून 10 सेकंदात अर्ध्या तासात मला फोन यायचा आणि लगेच बोलायचं, बोल काय झालं तुझं? असाच एक टेल्कोचा किस्सा होता. मला एक प्रॉब्लेम झाला टेल्कोमध्ये. दादाला फोन केला 7:45 वाजता. दादाचा रात्री 10:30 फोन आला, काय झालं रे? लगेच त्यांनी महेश लांडगेला फोन केला आणि सांगितलं की ते बघ जगतापचं काय झालंय माझ्या जवळचा. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची कामाची एकदम तत्परता होती. आणि मी असं सांगू शकतो, आज दादांच्या जाण्यामुळे जे पोकळी तयार झाली, आमच्या जगताप परिवाराला जे एक दुःख झालंय ते दुःख मी कधीही करू दादांचे दुःख दादाच्या परिवाराला झालंय ते त्याच्यासाठी मी आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. बोला, काय भावना, कुठून आला तुम्ही? नाव मी श्रीकांत कदम, शहराध्यक्ष उद्योग व्यापार पिंपरी चिंचवड शहर. मी 91 पासून ज्यावेळी दादा लोकसभेच्या इलेक्शनला उभा राहिले बारामती लोकसभा मतदारसंघातून, त्यांच्यापासून आजपर्यंत मी त्यांच्याकडे आहे. मी आता शहराध्यक्ष आहे. आणि मी बातमी ऐकली तेव्हा काय भावना होत्या? बातमी ऐकली त्यावेळी माझा विश्वासच बसना. मी बारामतीच्या एका आमच्या कार्यकर्त्याला फोन केला की अरे हे खरं आहे का, हे ऐकतोय ते? तर त्यांनी सांगितलं की खरं आहे. आणि मग जे भावना, दिवस, दुःख हे न सहन करण्यापलीकडं होतं. आणि ते मी माझ्या मित्रांना शेअर केलं की एक महाराष्ट्रातलं विकासाभिमुख, तत्पर, टाईम पाळणारं, शब्दाला पक्का आणि असं नेतृत्व परत होणार नाही. तर आपल्याला बारामतीला जायचं आहे. काल मी इथं स्वतः त्यांच्या अस्थिचं म्हणजे पार्थिव शरीराचं अंत्यदर्शन घेऊन रात्री 2ला जाऊन परत सकाळी आलोय. म्हणजे दादावर एवढं प्रेम करतो आम्ही. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो की पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. दादांनी आता माझ्या मंडळीला तिकीट बी दिली आता चालू मध्ये. तिथं जरा थोड्या मतांनी राष्ट्रवादी तर्फे नाही नगरपालिका त्यांनी तिकीट दिली ती थोड्या मतांनी माझ्यासाठी गेलं. दादांनी खास शहर अध्यक्षपाशी निरोप लावून माझ्या घरी 2 दिवसापूर्वी दादा येणार होते रात्री. म्हणजे मी भेटून जातो कार्यकर्त्यांना. दादा सर्वसामान्यांना ताकद द्यायचे कार्यकर्त्यांना. कामाच्या बाबतीत दादा कुठलाही माणूस येऊन द्या, कामाच्या बाबतीत दादाची कधी हायगर नाही. झालं काम की लगेच करणार. आणि दादा रात्रीचं किती वाजता, पहाट, दुपारचा उठून, सकाळचा उठल्यानंतर या बारामतीचा जो विकास आहे ना, फक्त दादा एक दादानी बारामती आमची लय पुरकी झाली दादा गेल्यामुळं इथं लय बेकार होणार बारामतीचं. आता इथं महिला सुरक्षितता होती, डिपार्टमेंटचं काय हे नव्हतं. आता सगळे इथं गुंडगिरी वाढेल, सगळं बेकार होईल बारामती एक बिहार सारखं होण्याची शक्यता आहे. तर ह्या भावना आहेत लोकांच्या. आपण काही महिलांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मारुती माझं नाव आहे. मी भोसरी मधून आलोय. भोसरी पिंपरी चिंचवड. काय भावना तुम्ही ज्यावेळेस पहिली बातमी ऐकली? पहिली बातमी ज्यावेळेस 9 वाजता ऐकली त्यावेळेस तर विश्वासच बसत नव्हता. आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप बघितलं त्यावेळेस थोड्या बातम्या लिंक व्हायला लागल्या की म्हणजे असं झालंय म्हणून. पण ते नंतर आम्ही 3-4 तास तर काहीच कळत नव्हतं की काय चाललंय काय नाही. 12-1 वाजेपर्यंत काहीच कळलं नाही. आणि अक्षरशः पूर्ण चक्कर आल्यासारखी झाली आणि जागेवर बसून राहिलोत आम्ही. तर यामुळे आमच्या पिंपरी चिंचवडचं एवढं नुकसान झालेलं आहे दादा गेल्यामुळे. आणि कामाचा माणूस गेला पिंपरी चिंचवडकरांचा. आणि त्यामुळे आम्ही आता किती वर्ष तरी महाग गेलो हे काय सांगता येणार नाही. जर सुधारली हो दादांची म्हणजे आमच्या PMRD सेक्टर 12 संदर्भात भेट झालेली होती. बोलणं म्हणजे तिथलं प्रोजेक्टच दादांनी आणलेला होता. त्यामुळे भेट केलेली होती. आमच्या काही तक्रारी होत्या आणि त्याचं निवारण पण दादांनीच केलं. आता आम्ही कुणापाशी जावा हे सुद्धा आम्हाला कळत नाहीये.
कुठून काय काय अनुभव आहे, दादांची भेट कधी झाली, कुठलं नाव काय? ऍक्च्युली माझं नाव दुर्गेश घोणे, मी भोरवरून आलोय. हा. आता भोरचं आणि दादांचं नातं एकदम जवळचं आहे, हा. कारण बरेच वर्षापासून हा. भोरमध्ये वेगळा आमदार होता, दादांच्या विचाराचा आमदार नव्हते. हम्म. तर यंदा दादांनी ते प्रत्यक्षात घडवून आणले आणि नवीन भोरला एक आमदार दिला, आणि यंदापासूनच दादांचा जो विकासाची जी गती आहे ती यंदापासूनच चालू होणार होती. तुम्ही भेटले होते कधी? आम्ही प्रत्येक सभेला मी दादांच्या असतो. भेट दादांची झालती कधी? झालते ना एकदा हा. भोरच्या काय- सभेला काय- कशाबद्दल झालं? झालेली. आत्ताच नवीन म्हणजे आमदारकीच्या ह्याच्या वेळेस आलेले ते, आणि एकदम भारी स्वभाव दादांचा, म्हणजे दादांना बघूनच एवढं बरं वाटायचं ना की मी कधी मोकळा वेळ भेटला की दादांची भाषणं ऐकायचो. आणि काल ज्यावेळी घटना झाली ती मला 9:15ला कळली, आणि 9 वाजता मी दादांचे जुने फोटो बघत होतो एकदम, आणि त्यानंतरच ही अपडेट न्यूज आली. तर मला वाटलं असं काहीतरी नॉर्मली हे झालं असेल किंवा आधीची न्यूज असेल, म्हणून परत 9:15 परत बघितली तर 6 जणांचा गंभीर जखमी वगैरे, म्हणलो काय नाही, त्यामध्ये दादा जरी असतील तरी ऑल होऊन जातील व्यवस्थित. पण परत 9:30ला ज्यावेळेस न्यूज बघितली त्यावेळी अक्षरशः म्हणजे पूर्ण हे झालो, एकदम घायाळ झालो, आणि डोळ्यातले अश्रू अजिबात थांबत नव्हते. म्हणजे हे एकदम एक खूप बेकार नुकसान आहे महाराष्ट्राचं आणि सगळीकडचंच. इव्हन भोरचा विकास जो आता होणार होता तो मला नाही वाटत इथून पुढे होईल, कारण विकासाचा वादा आणि अजित न भूतो न भविष्य, एकच दादा होते, आणि अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या जगाचा दादा एकच, अजित दादा. ठीक आहे. हा बोल ना. माझे नाव जाहीद मोगल, मी बारामतीचाच आहे. कधी भेट झाली अजितदादाशी? अजितदादांशी भेट नाही झाली, पण त्यांना भेटायचं स्वप्न होतं माझं. त्यांना अपूर्णच राहिलं. आणि दादांचं बोललं जाईल, जेवढं बोललं जाईल दादांबद्दल तेवढं कमी आहे. बातमी ज्यावेळेस ऐकली तू त्यावेळेस कसं वाटत होतं तुला? काय भावना होत्या तुझ्या? मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, आणि कॉलेजमध्ये लेक्चर चालू होतं आमचं. तर शिक्षक येऊन म्हणाले की एक वाईट बातमी आहे, दादांचा ॲक्सिडेंट झालाय. तर मला खूप वाईट वाटलं, म्हटलं ठीक आहे ॲक्सिडेंट झाला असेल, दादा येतील. पण मी लगेचच बातमी कळाल्यानंतर मोबाईलवर बघायला लागलो की काय झाले. तर मला कळालं की दादांचं ॲक्सिडेंट झालाय विमानातनं, आणि दादा नाही राहिले. तर मी बघत राहिलो बातमी, म्हटलं नाही ना असं कसं दादा राहतील, मग दादा नसल्यावर बारामतीचं काय होईल. तर हे जे आहे ते दादा जळत नाहीत, ते बारामतीचं भविष्य जळत आहे. आता दादांशिवाय बारामती काहीच नाही आहे. दादांनी शिक्षणाच्या बाबतीत पण खूप काही केलेलं आहे. AI सेंटर हे साहेबांसोबत अदानी आले, रेस काढली त्यांनी बारामतीत. बारामतीचं नाव त्यांनी इतक्या वेळावर ते आणलंय की काय सांगूच शकत नाही. बारामती खरं म्हणायचं तर दादांचं स्वप्न होतं मुख्यमंत्री बनण्याचं. दादा जर मुख्यमंत्री झाले असते तर बारामतीला त्यांनी मुंबईपेक्षा कमी केले नसते, आणि फक्त बारामतीच नाही तर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा विकास केलेला आहे. या तरुणाच्या भावना आहेत. हे जळतात ते दादा नाहीत तर बारामतीचं भविष्य आहे, हे त्याचं वाक्य खूप काही सांगून जाणार आहे. तरुणांमध्ये राजकारणाविषयी नेहमी नकारात्मकता असते, मात्र दादांविषयीचं त्याचं प्रेम, त्याचं आकलन खूप सुंदर होतं. आपण आणखी काही महिलांच्या बाईट्स घेण्याचा प्रयत्न करूया. बारामती. हा, काय भावना तुमच्या दादांबद्दल- ज्यावेळेस दादाची पहिली बातमी तुम्ही ऐकली? दादांची पहिली बातमी ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस मी चाकणला शिक्षक आहे. अच्छा. मी भोसरीला चाललो होतो, आणि गाडीवरच मला मुलाचा फोन आला, आणि मुलानं सांगितलं की दादाचं असं असं झालंय. ज्यावेळेस त्यानं सांगितलं त्यावेळेस रस्त्याच्या कडेला गाडी लावली होती, तिथंच खाली एक अर्धा तास बसून घेतलं, आणि म्हणजे काय बोलावं काय करावं हे सुचना. त्यानंतर मी म्हणजे चाकण परिसरामध्ये काम करत असल्यामुळे तिथल्या सगळ्यांना माहिती तुम्ही बारामतीच आहे, त्यामुळे सतत सारखे फोन मला सुचत नव्हतं काय व्हावं, काय करतो आणि काय नाही. आमच्या अध्यक्ष मॅडमचा फोन आला, आमच्या सचिवांचा फोन आला, ते म्हणले की तुम्ही सावकाश गाडी चालवा. त्यांना सुद्धा कळून चुकलं की त्यांनाही माहिती होतं की दादांच्यावर नितांत प्रेम करणारा आम्ही सगळे बारामतीकर आहोत, आणि त्याच्यामुळं त्यांना सुद्धा काळजी वाटायला लागली. जोपर्यंत मी इकडे पोचत नाही तोपर्यंत माझी काळजी सगळे आमच्या घरचे करत होते, त्यानंतर आमचे संस्थेचे माणसं करत होते. असं एक दादाचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं, ज्या दादांनी म्हणजे पहा ना, आता जर आज बघितलं आपण तर घारीण ते आकाशी लक्षातीच्या पिल्यापाशी, त्याप्रमाणे संपूर्ण म्हणजे भारतभर फिरणारे दादा, महाराष्ट्रभर फिरणारे दादा, पण अंत्यसमयी मात्र बारामतीतच आले. ही म्हणजे आणि शिवाय आणखी ती वेळ सुद्धा त्यांचे जे काही वय आहे ते बी 59 आपले 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस आणि 6 सेकंद
असं जर म्हणलं तर म्हणजे किती योगायोग असेल. असा नेता बारामतीचाच नव्हे तर महाराष्ट्राला पोरका झालेला आहे. बारामती तर पुरकी झालीच, पण बारामती यापुढे दादा दिसणार नाही. दादा दिसणार नाही, त्याचं फार मोठं दुःख आहे. म्हणजे आमची तुम्ही पिढी भेटला होता कधी last time? 2-4 वेळा भेटलो होतो. Last कधी भेटला होता? माझी पुतणी होती, ती पुतणी माझी मालेगावचं इलेक्शन होतं, त्या इलेक्शनमध्ये माझ्या पुतणीला मी घेऊन गेलतो मतदान करायला सभासद म्हणून. तर त्या ठिकाणी माझ्या पुतणी म्हणली की मला दादांना भेटायचंय. मी दादांच्याकडे घेऊन गेलो, तो व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. बरं. आणि ते दादांनी तिला गालाला हात लावला, तुझं नाव मी कोण आहे म्हणून काय विचार व्हिडिओ आहे? आहे ना, दाखव- मी दाखव. दाखवू शकतो ना. तुझे पप्पा आहेत. काय वाटतंय तू पहिली बातमी ज्यावेळेस ऐकली तेव्हा काय भावना पहिल्यांदा ऐकल्यानंतर ना आम्हाला अक्षरशः काही सुचलंच नाही. हा. म्हणजे अक्षरशः आम्ही म्हणजे असं कोलमडल्यासारखं झालं होतं अच्छा. आणि मला काहीच सुचत नव्हतं त्यावेळी. मग त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे तू कुणाला फोन केला मग? मी पहिला पप्पांना फोन केला, कारण पप्पांचं असं आहे की दादा म्हणजे पप्पांसाठी असं जीव की प्राण असल्यासारखं आहे. मी पप्पांना कॉल करतोय पण पप्पांचे कॉल उचलत नव्हते पप्पा. त्यामुळं आम्हाला अक्षरशः टेन्शन आलं की इकडे दादांची बातमी अशी कळली आणि पप्पांची अशी पप्पा फोन उचलत नाही, त्यामुळे आम्हाला टेन्शन आलं. पण ज्यावेळेस कळलं त्यावेळेस असं म्हणजे एक हे झाली, भावना निर्माण झाली की आपल्या बारामतीचा विकास थांबला आता. दादाशिवाय बारामतीचा विकास नाही, असंच आमचं म्हणणं आहे. हे थरथरणारे हात सांगतायत दादांवर यांचं असणारं प्रेम, यांच्या काय भावना आहेत. ह्या कधी कधी भावना व्यक्त करण्याचे शब्द अपुरे पडतात. खूप म्हणजे सर ज्या वेळेस आम्ही भेटलो, अगदी क्षेत्र सोडून द्या, पण माझा बंधू आहे प्रवीण चव्हाण म्हणून, त्यांना कोल्हापूरमध्ये खताची कंपनी त्यांनी दिलेली आहे. पण एक होर्डिंग सुद्धा लावायला सांगितलं नाही की बाबा तू ये. आणि म्हणजे कोणी जर काम केलं एखाद्यानंतर किती अपेक्षा असतात, पण त्या अपेक्षा अजिबात नाही. त्यावेळी घरी काढलेले हे फोटो. तर हे त्यांची पुतणी ला दादांची भेट झालेली ते हे दृश्य आहेत. तर हे म्हणजे दादा सर्वसामान्यांसाठी कधीही अवेलेबल असायचे, कोणालाही भेटायला कधी नकार दिला नाही त्यांनी. हे कार्यकर्त्यांवरचं त्यांचं प्रेम आता कार्यकर्त्यांनाही कधी बघायला मिळणार नाही. एक मिनिट मावशी, कुठून आला, तुमचं नाव काय? बारामतीचं. काय नाव आहे? नंदा चव्हाण. काय भावना होत्या अजितदादांची तुम्ही ज्यावेळेस पहिली आम्हाला बातमी ऐकली? आम्ही टेक्सटाईल मध्ये काम करतो. अच्छा. आम्हाला गरिबांना सगळ्यांना त्यांनी भाकरीवर बसवलं आणि शेवटी असा म्हणजे आम्हाला टेक्सटाईलचा हेच होते. पण ते आता आमचं एकदा हेच झालं आमचं, म्हणजे आम्हाला इच्छा सुद्धा नाही त्या टेक्सटाईलला जायची. तुम्ही ऐकली होती बातमी तेव्हा कसं वाटलेलं? आम्हाला खरंच वाटत नव्हतं. आम्हाला असं वाटलं ही न्यूज अशी फेकली असेल, म्हणजे खरंच वाटत. मग ज्यावेळेस कन्फर्म तुम्हाला माहिती झालं की आता दादा आपल्यात राहिले नाहीत, त्यावेळेस कसं वाटलं? तेव्हा आम्हाला असं म्हणजे इतकंही वाटलं ना, असं म्हणजे इतकं म्हणजे असं वाटलं दादांचं नाहीयेच, हे काहीतरीच असं हे केलेलं आहे. आम्हाला शब्देच चित्रा भोसले. तुम्ही हा, बारामती. कसं वाटलेलं दादाची बातमी? दादाची बातमी ऐकून पायाखालची जमीन, आम्हाला असं वाटत नव्हतं की दादा आज आमच्यात नाहीत म्हणून. आणि असा आक्रोश होता आमच्या कंपनीत बायकांचा की आक्रोश होता? हो, रडत होत्या बायका? सगळ्या बायका एवढ्या रडत होत्या की असं वाटत होतं सगळ्यांना की दादा जाऊ नये. दादांचा हात पाय मोडून जरी दादा एक जागेवर बसले असते तरी आम्हाला दादांचा खूप मोठा आधार होता. दादाने आमच्यातून जायचंच नव्हतं ना. आम्हाला दादा हे बापांसारखे होते, आमच्या वडिलांसारखे. आज वडिलांपेक्षा सुद्धा जास्त माया दादांनी आम्हाला लावलेली. आम्हाला असं वाटत नव्हतं आमचं हे सासर आहे म्हणून, आमचं माहेर आहे असं आम्हाला वाटायचं दादा असल्यामुळं. पण आज दादा नाहीत तर आम्हाला ना असं वाटतं आमच्या बारामतीत आता आम्हाला कोणच नाही. कधी भेट झाली होती दादा? हो, बऱ्याच वेळा झालेली. माझा काय छोटा बोलले मुलगा होता त्यावेळेस दादांनी ना, मी दादांकडे सहयोगला गेलेली भेटायला. दादांना म्हणलं माझं मिस्टर एक्सपायर झालेत, दादा मला काम द्या. दादा म्हणले मी तुला आता व्हीपी कॉलेजवर काम नाही देऊ शकत, पण आपली टेक्सटाईल पार्क उघडली मी, तू जा तिथं. आणि दादांनी मला एक सही करून कागद दिला आणि ह्या सहीवर तू कुठं पण जा कामाला. मी त्या सहीवरच आजपर्यंत, दादाचं 15-16 वर्ष झालं त्या एका सहीवरच दादांच्या काम करते. आणि माझा मुलगा ना, मी दादांच्या या भवितव्यांनी सगळ्यांनी करून हिबी कॉलेजला शिकून माझा मुलगा आज इंजिनियर आहे, मुंबईला IT इंजिनियर झालेला आहे. आज 30 लाखाचं पॅकेज पहिलं स्टार्टिंग त्याला दिलेलं आहे. जॉबला ज्यावेळेस लावलं त्यावेळेस मला माझा फक्त 3 वर्षाचा मुलगा होता. IT मध्ये कामाला आहे माझा मुलगा. केवळ या दादांमुळेच मला ना घरचा पण बाहेरचा आधार नव्हता. सगळा आधार हा दादांचा आधार आहे. त्याच्यामुळे आम्ही दादांना नाही, आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही दादांना नाही विसरू शकत. माझा मुलगा पण आणि मी पण नाही विसरू शकत दादांना.
कसं वाटतं आता दादा आपल्यात नसणार आहेत? आम्हाला आता करमतच नाहीये. आम्ही घरी गेलो तरी आम्हाला असं वाटतं कुठंतरी काहीतरी आपलं विसरलंय. दादा आहेत तर आमचं होतं सगळं, कारण चेहरा त्यांचा आठवला तरी असं रात्रभर झोप लागत नाही. असं वाटतं आपल्या सभेत आहेत ते अजून, असं वाटतं. आमच्या टेक्सटाईलला आले ना तरी खूपच आठवण येते त्यांची. काय नाव, तुम्ही कुठून आलाय? मी प्रज्ञा पाळंदे. आम्ही नगरचे आहेत, पण आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सर्व्हिसला असतात मिस्टर. अच्छा, ओके. हो. बारामती तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीची बातमी ऐकली पहिली दादाविषयीची, काय भावना होत्या, कसं वाटलं? विश्वास नाही बसला. असं वाटलं की एका कलिग्सने मला सांगितलं की असं असं झालंय, तर ते मला असं वाटलं की या पक्षातून त्या पक्षात गेले असतील, असं काय त्यांचं असतं राजकारणामध्ये. पण आता बारामतीचा विकास थांबला असं वाटतंय. चांगलं नाही वाटत आज, खूप वाईट झालं. आणि एक कर्तृत्ववान नेतृत्व गमवलंय बारामतीनं. चांगलं वाटत नाही. आणि ज्यांना कुणाला काही ह्याच्याबद्दल दादांबद्दल भावना येत नाही ना, त्यांनी बारामतीमध्ये अवश्य येऊन बघावं त्यांनी काय केलंय, त्यांनी इथला विकास कसा केलाय. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं त्यांनी इथं तालुक्याच्या ठिकाणी. कॅन्सर हॉस्पिटलची मान्यता मिळवून दिली आता. आणि भरपूर सगळं विमानतळ बघा, आपलं बस स्टँड बघा, सगळ्या काही गोष्टी खूप सगळं एकदम सुंदर केलेलं आहे. त्यामुळं आता असं कुठेतरी वाटतंय मनाला की विकास थांबलाय. बघू आता पुढे. पण आजचा तुम्ही दिवस कधी भेटला होता दादांना? हा भरपूर वेळेस, म्हणजे असं पर्सनली काय भेटणं नाही झालं, पण त्यांच्या सभा, त्यांच्या इथं आता हे होतं सायकलिंग स्पर्धा होती, त्यावेळेस त्यांना बघणं, बोलणं, त्यांचं भाषण, त्यांचे ते आवाज, त्यांचं मनमोकळेपणाने बोलणं, सगळ्यांना चेष्टा मस्करी, सगळ्या काही गोष्टी खूप वाईट वाटतं त्या बघून. चांगलं वाटत नाही आता. आजचा दिवस वाईट होता. तुमचं नाव काय? नेहा पवार. तुमचं गाव कुठलं? हेच बारामती. काय भावना आहेत तुम्ही ज्यावेळेस दादाची बातमी ऐकली सुरुवातीला, काय भावना होत्या? बारामती म्हणजे दादा आणि दादा म्हणजेच बारामती. एक चांगला नेता आम्ही गमावला, त्याचं आम्हाला आयुष्यभर खंत राहणार. आणि ती पोकळी कोणच भरून काढू शकणार नाही, कोणच नाही. इतकं टेन्शन आलंय आता. बारामती म्हणजे महाराष्ट्रात बारामती आहे का नाही आता असं वाटायला लागलं. दादा असल्यामुळे आम्हाला कोणती चिंता कधी वाटत भेटला नाही. होता दादांना? हो, खूप वेळा. कशा संदर्भात काय बोलणं व्हायचं? आमची नगरपालिकेसमोर नाश्त्याची गाडी असते, अच्छा. ते सतत यायचे ना फेरी मारायला, कामं बघायला कॅनलवर. पहाटे 6ला ते तिथं हजर असायचे. आम्हाला आदल्या दिवशी सूचना मिळायच्या, दादा येणार आहेत उद्या, तुम्ही गाडी लावू नका. आम्ही त्यांच्या नियमांचे पालन करू. खास दादांसाठी खरंच येणार आहे का, एवढ्या लवकर कोण येतं का ते बघायसाठी आम्ही यायचो. का आम्हाला फसवतात ते, लावू नका म्हणतात ते. पण आमच्या आधी दादा तिथं 5 वाजल्यापासून हजर असायचे. जे चालत राऊंड मारायचे, तळ्यापासून चालत यायचे ते नगरपालिकेपर्यंत. दादांसारखा माणूस होणे नाही. नेहा किशोर पवार, राहणार बा. काय तुमच्या काय भावना आहेत? तुम्ही ज्यावेळेस बातमी ऐकली दादाची सुरुवातीला, त्यावेळेस कसं वाटलेलं? असं सर्व पायाखालची विश्वास जमीन सरकल्यासारखं, विश्वास बसत नाही. दादा आपल्यात हयात नाहीये. दादांनी एवढी बारामती म्हणजे दादांचं असं नाव जरी काढलं तरी अक्षरशः असं दुःख होतंय. दादांनी पहाटे, ते मी काशेश्वर मंदिराच्या तिथं राहते कसब्यामध्ये, तर मी पहाटे मंदिरात जायचे ना 7-8च्या दरम्यान, त्यावेळेस दादा येऊन गेल्याची भरपूर लोक सांगायचे की अरे आज सकाळी दादा यायचे. आम्ही खास दादांची वाट पाहण्यासाठी आम्ही तिथं असो. आणि खरोखर दादा म्हणजे पहाटे यायचे, कहाणी करून बघायचे की कधी आपण झोपेत असताना सुद्धा दादा इथं यायचे, बारामतीत पाहणी करायचे की खरंच. आम्हाला वाटतच नव्हते. घरातलीच एक व्यक्ती कधी असं दाखवायचे नाही की बाप मी नेता आहे आणि असं आता आपण कसं उभं आहे तसेच आमच्यात मिसळून उभे राहायचे. त्यांना VIP ट्रीटमेंट कधीच ते घेत नव्हते. 10 फूट अंतरावर पोलीस वगैरे असायचे आणि सगळी लोकसेवा अशी घोळका करून ते मध्ये उभे असायचे. दादांसारखा नेता होणे नाही. हे अश्रू खूप काही सांगून जाणार आहेत. मावशी, तुमचं हे बारामतीच का? हा, माझं माहेर काटेवाडी आहे. अच्छा, काटेवाडीचे आहे. आम्ही दादांच्या बंगल्यावर काम करत होतो, शेतामध्ये काम करायचो. दादांनी आम्हाला लई सांभाळलं. सगळ्याचे कुटुंब सांभाळले दादांनी. नंतर मला बारामतीमध्ये दिले. मग बारामतीमध्ये बी दादांचं सगळं, बारामतीमध्ये
मग दादांनी सगळं चांगलं केलं. दादांनी पण शेवटी दादा का गमावले आणि कसे गेले, काय घातपात होऊन गेले असं आम्हाला असं वाटतं की दादा मरणार नव्हते. दादा हजारो वेळानं कायम विमानानेच प्रवास करत होते, पण अचानक असं का झालं दादांना? दादा असं अपघाती गेलं असं आम्हाला असं वाटतंय. दादा ही सगळ्या बारामतीचा नेते होते, बारामतीची शान गेली. दादा गेले ती सगळं गेले. असं वाटतं की आता आम्हाला कोण नाही. दादाची बारामती कोण सांभाळणार? दादाची काटेवाडी कोण सांभाळणार? दादा सगळ्यांना सोडून गेले, पण असं वाटत नाही की दादा गेले. दादा आहेत, दादा मुंबईला आहेत, दिल्लीला आहेत, पण दादांना काहीतरी अपघात झाला असं वाटतंय. आमचं लहानपण गेलं. आमच्या अख्ख्या काटेवाडी त्यांच्या शेतामध्ये काम करते. बहीण भाव सगळे चुलते मालते सगळे. अजित दादा आमच्या दादांची शेती आमच्या घराच्या पाठीमागं आहे. सगळीकडे आम्ही काम केले, घरचे काम केली त्यांच्या, सगळे केले, पण दादा आम्हाला सोडून गेले. दादा का गेले, कसे गेले? दादा अपघाती गेले असं आम्हाला वाटतं. असं आमचा आत्मा बोलतो की दादा अपघाती गेले. दादांना काहीतरी घात झाला आणि दादा गेले, सगळी सोडून गेले दादा. तुम्ही कधी भेटला होता लास्ट टाइम? कधी भेटला होता दादाला शेवटचा? दादाला भेटलो होतो असं असं कधीतरी, म्हणजे घरी तसं भेटायचो, पण असं एवढ्यात तर नाही भेटणं झालं. तर प्रयत्न केला होता सहयोगला. आम्ही माझ्या मुलाच्या कामासाठी आम्ही दादांना भेटायला गेलो, नगरपालिकेच्या कामासाठी, पण दादा नाही भेटले आम्हाला. वहिनी भेटल्या होत्या. आम्ही जायला आणि दादाची गाडी निघून गेली. असं सगळ्या सभेत दादांना सगळीकडं असं म्हणजे बोलणं नाही झालं, पण जायचो आम्ही. आम्हाला आत्ताच्या विलेक्शनला तिकीट लेडीज होती, तर माझ्या दीर विजय खरात यांची मिसेस प्रतिभा खरात यांना दादांनी स्वतः तिकीट दिली की विजयलाच द्यायची म्हणून, कसब्यामध्ये बारामती. हा, आता हे 5 वर्षाची निवडणूक झालेली, त्या नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय खरात हे माझे दीर होते आणि ते जाऊ त्यांना निवडून दिले. दादामुळं सगळे निवडून आले. सचिन शेठ सगळे, म्हणजे आम्ही कसब्यातच राहते. दादा गल्ली गल्लीतनं पण फिरत होते. आम्हाला दादांचा लय अभिमान होता. माझ्या मुलींना फोन केला. माझी मुलगी एक पंढरपूरवरनं आले, जावाई मुलगी एक दहीवाडीवरनं आले, की दादांचं कळालं की सगळ्याला धक्का बसला. दहीवाडीवरून आले, सातारा. हा, हे पंढरपूरवरून आले. ते दीपा स्वाती पंढरपूरवरून आली माझी मुलगी. कुठून आलाय तुम्ही? दहीबडीवरून आले. दहीवडी, सातारा. माझं गाव दहीबडी, पण माझं माहेर बारामती. ओके. आज बारामतीचं नाव घेतलं आणि दादांचं नाव घेतलं तर आमची छाती फुगत होती की आज आम्हाला तिथं म्हणायचे आज तुम्ही दादांची बहीण आहे. त्या गोष्टीचा अभिमान आहे. आमचा भाऊ गेला, आमचा अभिमान संपला, बारामतीचा अभिमान संपलाय. दादा कुणाच्या जीवावर बारामती सोडून गेले. आणि माझं एक मन म्हणते दादाचा अपघात झालेला नाही, अपघात घडवून आणलेला आहे आणि ज्यांनी पण घडवला असेल त्याच्या बरोबर ती घटना घडणार. एक बहिणीचा तळतळाट लागणार आहे की माझा भाव गमावलाय, तो तळतळाट त्यांना लागणार. मला शब्द फुटत नाही, पुढे नाही बोलू शकत. मी पंढरपूरवरून आला तुम्ही? हा, पंढरपूरवरून आले. काय मग तुम्ही ऐकली होती बातमी तेव्हा कसं वाटलेलं? शॉक बसले होते, काही समजत नव्हते आम्हाला. विश्वासच मुळात बसत नव्हता आमचा की असं झालंय म्हणून. पण हे दुर्दैव झालेलं आहे, त्यामुळे काहीच बोलू शकत नाही. तुम्ही भेटला होता कधी दादांना? नाही भेटले मी कधी, पण आमचा दादा खंबीरपणे आमच्या उभा होते, आम्हाला गॅरंटी होतीच. आमचा भाव होता आम्हाला म्हणून. तुम्ही पंढरपूरवरून आला? आम्ही काल पंढरपूरवरून इथं चाललोय. आता दादा कसं वाटतंय? दादा नसणार आहेत आता? नाही सांगू शकत मी, नाही सांगू शकत. हे सांगण्यासारखं नाहीच काय, नाही सांगू शकत मी काय होतंय आणि काय नाही ते. आम्ही बारामतीतनं बारामतीचे चालवलं आहे. तुम्ही? हो, दादांची इथं. हा, वैशाली कुंभार. बर, तुम्ही बातमी ज्यावेळेस दादांची ऐकली हो. कसं वाटलं? काय आम्हाला भावना खूप होत्या? दुःखद निधन झालं. ऐकून धक्काच बसला आम्हाला विश्वास दादांच्या. बसायचा? नाही, अजिबात नाही, अजून पण बसत नाही. दादा आपल्यात आहेत असंच वाटतंय. दादांचं भाषण ऐकून आम्हाला इतकं म्हणजे हे वाटतं ना,
असं वाटतंय की आपण सभेला चालूय त्यांच्या की आता दादा उठतील आणि भाषण वगैरे करतील. त्यांचं ते मन मोकळं बोलणं वगैरे हे अजून पण आम्हाला डोळ्यासमोर दिसतंय. तुमचं बारामतीच. हो, आम्ही इथेच राहतो. अच्छा. इथेच 5 मिनिटाच्या अंतरावर. कधी भेटलं होतं दादांना? नाही, मी नाही कधी भेटले, पण दर शनिवारी यायचे ना आमच्या एरियात, तेव्हा आम्ही बघायचो त्यांना. 6 वाजता करेक्ट 6 वाजता यायचे, दर शनिवारी यायचे, कॉलेजला यायचे. भेट द्यायला. तुम्हाला कसं वाटलेलं ज्यावेळेस बातमी ऐकली? कशा नाही, भावना? माझं अजून अंग थरथर कापते त्या बातमी ज्यावेळेस मी ऐकली तेव्हा. खूपच दुःख झाले दादांचे. तुम्ही भेटला होता कधी? नाही, असंच दादा आम्ही म्हणजे हां, हां. ऐकूनच म्हणजे आम्हाला खूपच दुःख झालेलं आहे. काय आणखी काय काय भावना आहेत? आता ह्या भावना शब्दात मांडणं खूपच अशक्यच आहे. दादांचं किती काय मावशी नाव काय? तुम्ही इथलेच बारामती? बारामतीचेच आहे. तुम्हाला ज्यावेळेस दादांची पहिली बातमी तुम्ही ऐकली कसं वाटलेलं? त्यावर आम्हाला असं वाटलं की उडून जावं का पळून जावं, ही घडलंच नाही असंच आमच्या जीवाला वाटलं. वसवसच बसला नाही. एवढं बेकार वाटलं की इथून कुठं पळून जायचं का काय करायचं असं आम्हा सगळ्या महिलांना वाटत होतं. महिलांचा एक आमचा आदरणीय नेता महाराष्ट्राचा आणि बारामतीची शान होती. आता बारामतीत एवढा धुमाकूळ माजल, एवढा ही होईल की त्याला सांगता येणार नाही. कोणी सकता सर्व मोकार सुटणार आहे ती. काही अडचणी संकट आले तरी त्याला दादा जागची जागेला दाबायचं, जागची जागेला बोलायचं. पण आता काहीच अर्थच उरला नाही जगण्याला. आणि कुठल्या दहशतीला, दहशतवादी आतंकवादी काही म्हणा, गुन्हेगारी सगळं आता खुलेआम होणार. तुम्ही कधीपासून काम करताय? आम्ही जवळजवळ 15-16 वर्ष झाले काम करतोय आम्ही. दादांची कधी भेट झाली? दादांची भेट आमची झालती की. कसं बोलणं व्हायचं काय? दादा आम्हाला चांगले बोलायचे, मेहनतीच्या एकदा दादा तुम्हाला व्यक्तिशा ओळखायचे? हो ओळखायचे की दादा आम्हाला चांगले ओळखायचे, बोलायचे. आणि पुण्यात गेलं तर म्हणायचे पुण्यातल्या लोकांना ही घाण बघून इथं कोणी ह्यांच्यावर लक्ष द्यायला आहे की नाही. आमची बारामती बघा, बारामतीतल्या महिला आमच्या 5 वाजल्यापासून सफाई कामाला असतात. सफाई कामाला आमच्या बारामतीत येऊन बघा, बारामती स्वच्छ. खरं तर दादांनी आमचं एवढं शान आणि बारामती सुंदर केली, सुधरून दाखवलं की प्रमाणाच्या बाहेरच सुधरून दाखवलं. दादांसारखं दादाजी गेलं ती सगळ्या बारामतीची शानच गेलं. बारामती ही बारामतीच राहिली नाही सारखं असं झालंय आम्हा सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही ऐकली होती बातमी पहिल्यांदा, तेव्हा कसं वाटलेलं? काय वाटायचं आता, बेकार वाटतंय आम्हाला बी. विश्वास बसतोय? विश्वासच बसा नाही आम्हाला दादांचा. हे असं दादांचं घडलंय असं म्हणून म्हणजे आम्हाला इतकं बेकार वाटायला लागलं. परत बघायला मिळणार नाही. बघायला तुम्हाला भेटणार बघायला मिळायचे नाही. दादा? हा भेटायची. आता बघायला आम्ही नाही सगळे एकत्रच असायचो काम झाडूला, तेव्हा भेटायचं आम्हाला. आता लय बेकार वाटतंय आमचं दादा गेले ते. आम्हाला बारामतीत असं वाटतंय की आम्हाला आमचा दादा हायतच वाटतात आम्हाला अजून बी. विश्वास बसत नाही अजून. हा, कुठं बाहेर देशात गेलं तरी बारामतीचं नाव काढलं, दादांच्या गावचं आहे म्हणलं तरी लोक घाबरायचे, आम्हाला सन्मानाने मान द्यायचे, वागवायचे. पण आता दादा गेल्यानंतर आम्हाला कोण सन्मानाने कोण वागणार? जे त्या डेअरिंगने, जे त्या दहशतीनेच वागणार. जी प्रत्येक माणूस आपापल्या मर्जीनुसारच वागणार, त्याला कुणाचा धाक आणि दबदबा राहणारच नाही. आणि राहील नाही म्हणजे राहणार. मावशी, तुम्हाला बातमी तुम्ही ऐकली होती तेव्हा ऐका तुम्ही कसं वाटायचं? तुम्हाला काय वाटलेलं? बोला की. तुम्हाला कसं वाटलेलं? तुम्ही बातमी दादांची ऐकली, विश्वास बसलेला? हा बसला, धक्का बसला. धक्का बसला, विश्वास बसत नव्हता. नाही, विश्वासच बसला नाही. वाटतच नव्हतं की दादांना तुम्ही विचारलं का कोणाला मग दादांचं आपल्या कसं काय झालंय बातमी? आम्ही नाही विचारलं, नाही. टीव्हीवरच टीव्ही पाहिलं. हा, म्हणजे जेव्हा खात्री पटली तुम्हाला आता दादा आपल्यात नाही, तेव्हा कसं वाटत होतं? उदास वाटत होत. हा, डोळ्यात अश्रू होते. हा सारखं. भाऊबीजीला भाऊबीज करणारा भाऊच गेला आपला, तर बरोबर कोण विचारणार आपल्याला आता? बर. मला सांगताच येत नाही, बोलताच येत नाही, मला जास्त रडता येत. दादांविषयीचं यांचं प्रेम हे पुरेच आहेत अश्रू. काय नाव, कुठून आहे तुमचं? हेच गाव? बारामतीचाच आहे, अजितदादांच्याच गावचा आहे. अभिजित धुमाळ, ॲडव्होकेट अभिजित धुमाळ आहे. आज जे दादा हरपले ते महाराष्ट्राचं नाही, देशाचं दादा हरपले. एक सर्वसामान्यांचा, प्रत्येक जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा. आता तुम्ही जे बाईट घेतली, ज्या स्वच्छता कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. आज भाजी विकणारी बाई असू द्यात, सर्वसामान्य कष्टकरी सामान्य माणूस आणि प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा एकाच नेत्याच्या पुढे हे व्हायचा, तो म्हणजे अजितदादा आहेत. अजितदादा हे बारामतीच्या आम्हाला इतकं कालपासून आमच्या घरात रडतात. आणि प्रत्येक बारामतीतल्या त्या प्रत्येक घरात आज जे अश्रू ढाळत आहेत, त्या आतून आलेले अश्रू आहेत प्रत्येकाचे. प्रत्येकाला प्रतिकूल दुःख झालेलं आहे.
तुम्ही स्वर्गीय भेटला होता का दादांना कधी भेटवायची? दादा आमच्या घरी आले होते, जेवायला आले होते. दादांशी आमचे चांगले संबंध होते. आणि दादा मलाच नाही तर एक सर्वसामान्य आता जे महिला बोलल्या ना सफाई कर्मचारी, त्यांना सुद्धा ओळखत होते. सकाळी पहाटे 6ला जे काम चालू करायचे त्यावेळेस त्या महिला भेटायच्या. त्यावेळेस त्यांना विचार तुमच्या अडचणी काय आहेत, बाकीचे प्रॉब्लेम इतर तुमचे काय आहेत, स्वच्छतेसंदर्भ काय, तुम्हाला कुठली गोष्टीची कमतरता आहे का. सुरुवातीला ज्यावेळेस बातमी ऐकली हो. तेव्हा विश्वास बसला? आंघोळ करता करता जे आमच्या लहान मुलगा पळत येऊन सांगितला दादा गेले, त्या क्षणी एकदम ढासळून गेल्यासारखं झाले. का आधारच गेला की आपल्या बरोबर राहणारा एवढा मोठा नेता, एवढा मोठा आधारवड आज हरपला. हे फार मोठं इतकं त्रास झाला त्या गोष्टीचा. कालपासून आम्ही रडतोय, घरी रडतोय. आज येऊन आम्ही दादांपर्यंत शेवटपर्यंत आम्ही इथे थांबणार आहे आज. आणि त्यांची आमची जी भावना आहे दादांवरती ती व्यक्त करणार आहे. जे दादांबद्दल आमचं जे प्रेम आहे, माझंच नाही तर सर्व समस्त बारामतीकर आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत. त्याची दादा नावाची एक ही पदवी होती. हा महाराष्ट्राचा दादा होता. एकच वादा आणि अजित दादा ही जी एक घोषणा तयार झाली ही फक्त दादांबद्दलच होऊ शकते. आणि नंतर परत भविष्यात दादा कधी होणार नाही. दादा होणे नाही, आता दादाच होते. तुमच्या काय भावना होत्या तुम्ही ऐकली बातमी सुरुवातीला तेव्हा? निशब्द. निशब्द. अजूनही वाटत तुमचं हेच बारामती गाव? हा, नाव काय तुमचं? श्याम पवार. श्याम पवार. हा. शब्द नाहीत. आता दादा दिसणार नाहीत, कसं पचवायचं हे दुःख? काय वाटतंय? नाही काय बोलू शकत. हे निशब्द, अक्षरशः हे अश्रू आणि यांची परिस्थिती सगळं काय सांगून जाते. याला कुठल्या शब्दाची गरज नाही. तुमचं कुठलं गाव? बारामती. तुम्हाला ज्यावेळेस बातमी ऐकायला मिळाली? निशब्द. हा. बारामतीकर या नात्याने एवढंच सांगेन मी की ब्लॅक बॉक्सची माहिती तुम्ही घेऊन अजितदादांचा घात झालाय का अपघात झालाय एवढंच बारामतीकर त्याकडे खूप असे वाट पाहते की ते ब्लॅक बॉक्सची एक तुम्ही पत्रकार बांधव आहेत चौकशी व्हायलाच पाहिजे. निष्पक्ष. बारामतीकरांच्या तोंडात एकच आहे की हा अपघात होऊ शकत नाही दादाचा. तर ते ब्लॅक बॉक्सची चौकशी करून सखोल चौकशी करून बारामतीकरांना एक सांगावं की ते बाबा घात आहे का अपघात आहे. तुमचं कुठलं हेच गाव? बारामतीच. काय नाव? प्रकाश शिंदे. दादा हे आमच्यासाठी एकदम म्हणजे आम्ही पोरकत झालो आम्ही. दादा म्हणजे आता कोण लक्ष देणारच नाही आमच्याकडे. हा म्हणजे मोठा घात आहे. कधी तुमची भेट आता झाली एवढ्यात? नाही, राष्ट्रवादी भवनला वगैरे आले की आम्ही बघायचो. दादा म्हणजे तिथं असायचे नेहमी. कधी अडचणीला फोन वगैरे करायचा तुम्ही? फोन नाही कधी केला, पण ते अडचण कधी म्हणजे अडचणच नाही आली. दादांनी येऊनच दिली नाही, फोनची वेळच येऊन दिली नाही आणि दादा घरी येऊन गेले. अच्छा, तुमच्या घरी येऊन गेले. म्हणजे वेळ येऊन गेली नाही. आमचा आधारवडच होते. आधारवड बाप गेला. फुलासारखं जपले. फुला तळ हातावर फुलं जसं ठेवत जपतात तसं बारामतीकर दादांनी जपलं. तक्रार हा प्रकार येऊन दिला नाही. एक झाड शब्द नाही, आमचा बाप गेला. खूप छोटी छोटी गोष्टी असतात. खूप माहिती आपण घरातल्या सुद्धा छोट्या गोष्टी बघत नाही, पण त्या गोष्टी दादांनी बघितल्या. इतकं बारामतीवर त्यांनी बघितलं. पाटा 6 पासून कागद पडला उचलणार, झाडांच्या फांद्या कट करा बाबा, तुम्हाला रस्ता जायला नाहीये, लोकांना काय अडचणी आहेत, गोरगरिबाला काय अडचणी आहेत, भाजी विक्रेत्याला काय अडचण आहे, वाहतुकीला काय अडचण आहे. प्रत्येक गोष्टीचं बारीक झालं. कुठलाच नेता देशातला न जगातला कुठला नेता ही दखल घेऊ शकत कोण आहे आमच्या तालुक्याला? सांगा ना. आमच्या जिल्ह्याला कोण आहे? आपल्या महाराष्ट्राला कोण आहे? सांगा ना तुम्ही. असा धडाडीचा नेता अचानक जाणं हे खूप मोठं नुकसान आहे. खूप मोठं नुकसान आहे. क्रीडा खेळ म्हणजे राजकीय क्षेत्र असो किंवा शेतकरी वर्ग असो, सर्वांना ही हळहळ व्यक्त झालेली ही सर्वात मोठी हानी आहे. ही मोठी हानी, एवढी मोठी हानी न भरून निघणारी हानी आहे. दादांना एकच दादांचं घेणं आहे जाताना वेळेचा नियोजन हे दादांकडून स्मरणात आणण्याचं मी प्रयत्न करीन. आणि सर्व संबंध महाराष्ट्राला माझी एक विनंती आहे की वेळेचं नियोजन जपा आणि दादांची तीच आदरांजली म्हणून दादांचं शेवटचं शब्द कानावर पडून द्या. आणि असा तळागाळातला नेता परत होणे शक्य नाही. इकडे या. कुठून आला? नाव काय? माझं नाव मधुकर हिरामण वायकर जोशी, मिरडंगे समाजातला आहे. कुठून आला तुम्ही? आम्ही माळेगाव. काय भावना आहेत? दादा आता आपल्यात नाही आहेत, दादा पुढे दादा बघायला मिळणार नाहीत. तुम्ही बातमी ऐकली होती सुरुवातीला?
बातम्या काल ऐकली त्यावेळेस आमची कसं मंडळी. वाटलेलं? आता ते विश्वास नाही वाटला की असं होऊ शकणार नाही, बरं. असं घडू शकणार नाही. हां. म्हणजे म्हणले दादांचा असंच हेलिकॉप्टर खाली उतरताना विमानात नाही काय हां. बरे बरे पण हातापाया खालचे कडेच निसटल्या का झाले हां. आता तर कापल्यागत व्हायला लागेल की म्हणलं की बाबा असा असा विषय आता कसं काय झालं. हां. मग आम्ही मंडळीला गेलो कामातनं बोललो म्हणलं बाबा आता ही दादांना आपल्याला निरोप द्यायला जायचं भेटायचं. कालच्यापासून आम्ही ते घरी देखील गेलो नाही. मेडिकल कॉलेजला गेलतो आम्ही. हां. म्हणजे दुटीवर गेलते कामाला मी. हां. कामाच्या जागेतून काय आले. तिथं अजितदादांनी दूध संघात कामाला लावलेले. बरं. त्या दूध संघातून आले मेडिकल कॉलेजला. हां. तर हातापायाच्या हाताखाली खडे निसटले. खरं काय वाटलं नाही अजितदादाचं असं झालं म्हणून. मग तिथनं आम्ही निघून इकडं आले मेडिकल कॉलेजला. दादानी मग दूध संघात कामाला लावलं. त्या आठवणी येते ना दादांची आम्हाला. तुम्ही काय करता? हे अशी मी अलाउन्सिंगची कामं करतो. ओके. दादांच्या आवाजात बोलतो की अच्छा. दादा कसे बोलतात, अच्छा. दादांची बोलण्याची शैली कशी असं बोलतो. ओके. काय तुम्ही बोलून दाखवू शकता आता? हा या घडीला काय तुम्ही बोलून दाखवता? काय दादाचं नाव काय? तुमचं? नाव तुमचं? युवराज. युवराज. दादा कसे बोलतात तसं बोलून दाखवतो. आता कसं मला जास्त बोलायचं म्हणलं रडायला काय आलं का तुम्ही थोडस बोलतो 2 शब्द. खऱ्या अर्थाने आपण पूर्वीचा परिसर घ्या आणि सध्याचा घ्या, याच्या सोशल मीडियानी एवढा काही बदल केला आणि खऱ्या अर्थाने पत्रकार लोकांच्या आभार मानले पाहिजे, त्यांचा आदर घेतला पाहिजे, कुठंतरी आपण म्हणलं पाहिजे. तळागाळातल्या कशा पद्धतीचं कामकाज घडत असताना खऱ्या अर्थाने या घटकाला खऱ्या अर्थाने आपण सलाम केलाच पाहिजे. असे दादाचे कुठल्याही कार्यक्रमात गेलं की दादांच्या विषयी बोलायचं. दादाचा जन्म झाला त्याच ठिकाणी दादाने देह ठेवलाय आणि त्यावेळेला सुद्धा सगळे कागद ओढलेले होते. का शेवटपर्यंत दादानी तो ध्यास धरला की मी हा माझ्या लोकांच्या करता आहे, स्वतःच्या प्रपंचाकरता दादानी काय पाहिलं नाही. फक्त जनसामान्य आणि माणसं, माझी माणसं, माझ्या बारामतीतली माणसं, माझ्या महाराष्ट्रातली माणसं, माझ्या माळेगावची माणसं, अतोनात ह्या लोकांनी प्रेम केलं दादावर. आणि म्हणून आवर्जून वाटते हे परमेश्वरा ह्या दादाला पुन्हा इथं जन्माला घाल. नाही रे हे विठ्ठला पांडुरंगा तुझ्या पायाशी माझ्या ह्या नेत्याला घे, तुझ्या त्या देवा तू तिथं विलीन कर देवा माझ्या नेत्याला. एवढंच सांगले. आणि माझ्या राहुलला त्यांनी एवढंच सांगितलं तुमच्या राहुलला सगळं मी उंचीवर नेणार आहे, उंचीवर. हा शब्द मला आठवतो, तो स्मरणात जाणार नाही. मित्र हो, असा नेता आपल्याला पुन्हा मिळणार नाही. एवढं लक्षात ठेवा. जन्माला आम्ही तर देवाला म्हणतो जन्माला पुन्हा घाला हा नेता आमच्या इथं, तरच ह्या मायभूमीचा पुन्हा उद्धार होईल. आज सगळ्या बिल्डिंग बघितल्या, सुधारणा बघितली, हॉस्पिटल बघितली, इतर शासकीय इमारती बघितल्या, सगळं असं वाटतं हे केवढं मोठं नंदनवन ह्या माणसाने केलंय. अरे आपली हरित क्रांती तर झालीच झाली, परंतु हा बारामती तालुका पुन्हा एकदा म्हणतो मी सुजलाम सुफलाम झालाय. या नेत्याला हे परमेश्वरा देवा घरी चांगल्या तऱ्हेचं स्थान दे. आणि माझे 2 शब्द संपवते एवढं बोलून. कोणाला बोलायचं अजून? हां. कुठून आला? सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून आलोय. अच्छा. हो. हां. काय भावना आहेत? काय भावना, आपल्या महाराष्ट्राला देशाला दादांसारखा माणूस ज्यावेळेस मिळाला दादाची नाही. बातमी ऐकली पहिल्यांदा त्यावेळेस कसं काय काय वाटलं? निशब्द झालो. हां. खरं वाटलं? म्हणजे काय खरं वाटत नव्हतं. मी तर मोबाईल म्हणजे बातमी ऐकली आणि ते म्हणजे बंदच करून टाकला मी 2 तासांची उघडला. बरं. अतिशय दुःखद घटना, वाईट वाटलं. ग्रामीण भागाला आणि ग्रामीण भागातल्या जनतेचं दुःख समजून घेणारा नेता असा दुसरा कुठला नेता नव्हता. कारण का तुम्ही कुठल्या बी बघा मुख्यमंत्र्याला ही करायला गेला तुम्हाला कधीच त्यांची भेट होऊ शकत नाही. परंतु दादा तुम्हाला सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा भेटायचे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. म्हणजे दादाच्या जाण्याने ग्रामीण अर्थकारणाचा कणा मोडला असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का आपण भेटला होता दादाला? हो, दादाला मंत्रालयात मी 1-2 वेळा भेटलो होतो. अच्छा. हो. काय म्हणायचे? कसं असायचं त्यांचं वागणं? कसं असायचं? म्हणजे वागणं म्हणजे बोलताना नम्रता असायची? हो असायची, नम्रता बोलायची, असं काय? नाही उमरट तसं काय वगैरे बोलत नव्हते, परंतु बोलताना नम्रता असायची. म्हणजे तुम्ही किती बी गरीबातल्या गरीब फाटक्या कपड्याचा माणूस असू द्या, दादांकडे कागद करून घेऊन गेला तर दादा त्याचं काम करायचं. कारण मी जवळ अनुभवलेलं दादांना, मी बऱ्याच वेळा मंत्रालयात भेटलेलो आहे, असं हे केलेलं आहे. अच्छा. आता आमच्या सोलापूर जिल्ह्याचं भयानक नुकसान झालेलं आहे. काय सोलापूरहून आला? हो, सोलापूर जिल्ह्याचं
कारण का आमच्या सोलापूर जिल्ह्याचा आर्थिक कणस दादा होते. कारखाना निर्माण केलं, उजनी धान्याच्या पाण्याचे नियोजन असेल, सगळी व्यवस्थित दादाच बघत होते. पण आता खूप नुकसान झालं. मावशी काय नाव? कुठनं आला? कुठनं आला तुम्ही? माळेगावात नाही माळेगाव. नाव काय? हिंबल. बर, तुम्ही दादाची बातमी ऐकली तेव्हा कसं वाटलेलं? विश्वास बसलेला? नाही, मला तर विश्वास काहीच बसला नव्हता. सकाळी उठले आणि झाडूनच काढत होते बर. की दादांची अशी बातमी टीव्हीला आल्यावर की दादांना थोडंसं नॉर्मल लागलं म्हणून ही अशी अच्छा. बातमी आली होती. हां. पण मला काय आश्वासन वाटलं नाही. दादांना नॉर्मल बातमी लागल्यानंतर परत भयकान बातमी चालू झाल्यानंतर माझे हातपाय गळले की आपले दादा अशी कशी अचानक गेले. मला तर काहीच कळलं नाही बर. की आपले नेता असे होणार नाही. तुम्ही भेटला होता दादाला कधी? हा, दादांनी आमच्या अडचणी आल्या की आम्ही दादांना आवाज दिला की एका फोनवर बोलले की दादा आमची कामं करतात लगेच. बर, बर. पण गरिबांसाठी दादा लय दावत येणार होते. आता एवढं कधी बघायला आता दादा आपल्याला बघायलाच कधी मिळले नाही. आता एवढी सभाला माणसं भेटले जाते दादांना. मला असं वाटतं दादांचे आम्ही जनता दरबार मध्ये आलेलो आहे असं वाटायचं. ओके. दादांचं जनता दरबार भरायचं ना तर आम्ही सारखं यायचो दादांकडे. इथलाच? हो, आई आहे माझी. अच्छा, ओके. बर. दादा म्हणजे असे कसे वर्ण कडक आणि आतून म्हणजे एकदम नारळासारखे मऊ असायचे. बोलणं तेवढं कडक मध्ये बोलायचे पण माया लय होते दादांना. म्हणजे शिल्लक जरी काम असतं ना एखाद्या बारक्याला पोरांवरनं जरी भांडणं झाली आणि तिथपर्यंत गेलो ना तरी लगेच सॉल्व्ह करणार दादा. म्हणजे कोणता अधिकारी असो किंवा काही काम करत नसेल तर दादा तिथल्या तिथेच बोलणार. असा विषय दादांचा होता. तू ज्यावेळेस बातमी ऐकली हां. त्यावेळेस कसं वाटलेलं तुला? मी स्वामी समर्थांना म्हणलो की स्वामी दादांना काही किरकोळ लागू दे, काय झालं असं त्यातून नॉर्मल कर. तर दादा ठीक झाले की मी पायी यात्रा काढा म्हणलो स्वामींना. स्वामींच्याच घरी दादा गेले. वाटत सुद्धा नाही असे विश्वास बसत नाही. काय करतो तू? मी काय असं माधवगिरी भिक्षा आहे ते वासुदेवाचं काम करतो. आमचा जोशी समाज आहे. ओके, ओके. हां. आ, दादाला कधी भेटला होता? हा भेटलो होतो ना मागाल ते आमच्या इथं इलेक्शन चालू होतं ना नगरपंचायतचं. त्या टायमाला दादा स्वतः आले होते बाळेगाव मध्ये. तेव्हा दादांना भेटलो होतो. दादांच्याकडेच आम्ही कुठले काम असलं तरी दादांकडे जायचो. मला तर माझ्या समाजाने त्रास दिला होता तरी सुद्धा दादांनी अधिकारी कुठले कंप्लेंट घेत नव्हते. दादांनी झटकेपट कंप्लेंट घ्यायला सांगितली. म्हणजे शिल्लक काम असले कुठले ना कुठले दादा 0 मिनिटात करणार. हा, आणि होत असेल तर सांगणार दादा बाबा एक काम होईल तर खोटा म्हणजे अशी खोट्या आश्वासन देणार नाही. खरा शब्दाचा वादा पक्का. तुम्ही कुठनं आलाय? मी पण माळेगावातनंच आले. काय भावना आहेत तुमच्या? मला तर विश्वासच बसत नाही की असं काय होऊ नये म्हणजे झालंय म्हणून. हां. मला म्हणजे मी देवाकडे प्रार्थना केली की देवा असं काय होऊ देऊ नको दादाला. मी तर मला इतकं दुःख झालंय की मी ते शब्दामध्ये सांगू नाही शकत. आमच्यावर खूप अन्याय झाला तेव्हा पोलिसांना सांगितलं दादांनी की यांच्यावर कारवाई करा म्हणून. मग त्या लोकांवर दादांनी लगेच कारवाई केली. अच्छा. लगेच बोलणार ते बरं. मला म्हणले की तू ह्या भानगडीत असं पडायचं नाही, शिक्षणावर लक्ष द्यायचं. म्हणजे एका बाळावाने सगळं सांगायचं. मला तर वाटतंय की आमचा बापच गेलाय. अच्छा. तू भेटलेली दादांना? हा, भेटले होते. जनता दरबारमध्ये भेटले होते. तेव्हा आमचा प्रॉब्लेम घेऊन त्यांच्यापाशी गेलो होतो. ओके, तेव्हाच त्यांनी त्या लोकांवर कारवाई करायला लावली होती. ओके. झालती कारवाई? हो, झालती. हां. तुम्हाला न्याय मिळाला होता? हो, म्हणजे आम्हाला न्याय मिळाला होता. तेवढे ते माणसं दादांच्या जीवावरच आम्ही राहिलेलो आहे. आम्हाला भीती नव्हती. दादांचे कुठला आधार होता की दादांना काही झालं की दादांना फोन करू आपण. हे लोक आपल्याला त्रास देतात. दादा आम्ही काय करणार आता आमचा आनंदच आता? हरपला. आम्हाला कुणाला फोन करणार ना आम्ही कुणाला बोलणार आता? आम्हाला आधार नाही. दादा जाऊन 24 तास झाले असं बघा. बारामतीची हाकावल कशी चालू आहे सध्याला. म्हणजे कुठल्या पकड नाही राहणार आता कुठल्या गोष्टीवरती. आणि कोण दादागिरी नाही. तुम्ही बघा सगळा जिल्हे बघा, प्रत्येकाचे जिल्हे बघा, आमचा जिल्हा बघा. दुसरी अमेरिका झाले का वाटतं आम्हाला. आमचा जिल्हाच होईना असं आम्हाला शक्यता होती. होणारच होता जिल्हा. पण दादांच्या पाठीमागे आता तर आम्हाला आधारच गेला आमचा. तर काय करणार आम्ही. ठीक ठीक आहे. आपण अजितदादांच्या पार्थिव अग्नी दिली आहे. या ठिकाणी आपण उपस्थित आहे. आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अतिशय लोक भावनाशून्य होती. अनेकांना शब्द फुटत नव्हते. दादांविषयी काय बोलायचं. अनेकांना अर्थातच कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय नसते. त्यामुळे ते काय आपल्या भावना व्यक्त करू शकले नाहीत. पण अश्रू जे होते ते त्यांचे शब्द आपल्या भावना व्यक्त करू देत नव्हते. या ठिकाणी त्यांचं पार्थिव जळत आहे. पण एका तरुणाने एक फार वाक्य सुंदर म्हटलं होतं. हे अजितदादा नाहीत,
हे बारामतीचं भविष्य जळते. हे वाक्य खूप काय सांगून जाणार आहे. हात जोडून विनंती आहे, चौथऱ्याजवळ आपण गर्दी करू नका. सगळ्यांना विनंती आहे, इथे शिस्त पाळा.